साहेब ते मांगीच्या तलावातलं पाण्याचा विषय होता. सर मांगीच्या तलावाविषयी सर तलावातलं पाण्याचं मागच्या आठवड्यात आंदोलन झालं मोठं, रस्ता रोको वगैरे ते हाळगावच्या पाण्यासंदर्भात तिथं कृषी महाविद्यालयात ते पाण्याच्या संदर्भात काय नेमकं इथं आंदोलन सुद्धा झालेले आहे. ते रस्ता रोको भव्य आंदोलन या ठिकाणी झालंय. मांगीच्या तळ्यातून मांगीतून पाणी नेण्याला कृषी महाविद्यालय हे शासनाचं आहे. इंग्लिशलोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय हाळगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी जे कृषी महाविद्यालय आहे त्या ठिकाणी जे त्या महाविद्यालयासाठी आवश्यक ते पाणी लागणार आहे त्या ठिकाणी करमाळा, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशिव सह संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी त्या ठिकाणी मेरिटवर शिक्षण घेणार आहे आणि त्यासाठी पाणी जाणार आहे. मला वाटतं या संदर्भामध्ये पिण्याच्या पाण्यासंदर्भामध्ये आणि महाविद्यालयासाठी ते शेतीसाठी चाललेलं नाही आणि कुणाचं आरक्षण कमी करून कुणाचं आरक्षण वाढवले यासाठी पाणी चाललं नाही. त्यामुळे काहीतरी गैरसमज झालेला आहे. त्यामुळे ती शासनाची व्यवस्थितरित्या आदेश जर पाहिला तर त्या संदर्भामध्ये आंदोलनकर्त्याचं आणि विरोध करण्याचं सगळ्यांचं शंका निरसन होईल. खूप मांगी तलावाचा कुकडीच्या लाभक्षेत्रामध्ये समावेश करून परत पाणी घेऊन जावं अशा प्रकारे सांगण्यात येत आहे. पूर्णतः ते भरत नाही आहे. पाणी येतं का नाही कुकडीचं? नाही येत, पूर्णतः येत नाहीये. गेल्या 20 वर्षात मांगी तलाव फक्त 5 वेळा भरला. हो, पण कुकडीच्या लाभ क्षेत्रामध्ये मांगीच्या तलावाचा समाविष्ट आहे. नाही समावेश नाही पावसाचं पाण्यावर तलाव भरतो फक्त. त्यालाच कुकडीचा लाभ नाही